श्री स्वामी समर्थ. श्रावण महिन्यात कढी का खाऊ नये, अन्यथा मिळतील अशुभ परिणाम. श्रावण महिन्यात खाण्यापिण्याबाबत अनेक गोष्टींचे नियम पाळण्यास सांगितले जातात. त्यातील एक म्हणजे कढी. श्रावणात कढी खाणे टाळावे असे म्हटले जाते. पण असं का? यामागील धार्मिक कारणे आणि वैज्ञानिक कारणे जाणून घेऊयात. 25 जुलैपासून श्रावण सुरू होत आहे. त्यामुळे उपवास, पूजा, व्रत करण्यासाठी हा महिना अगदीच पवित्र मानला जातो. श्रावण महिन्यात खाण्यापिण्याबाबत अनेक नियम असतात. जसं की श्रावणात शिवलिंगावर कच्चे दूध अर्पण करणे शुभ मानले जाते. पण या संपूर्ण काळात दूध किंवा त्यापासून बनवलेल्या वस्तूंचे सेवन करणे मात्र निषिद्ध मानले जाते. तसंच श्रावणात अशी अनेक फळं आहेत जी खाणे वर्ज्य मानले जाते, कारण त्यामागे शास्त्रीय आणि धार्मिक अशी काही कारणे आहेत. श्रावणात कढी खाणे का टाळण्यास सांगितले जाते, पण यासोबतच अजून एक पदार्थ श्रावणात खाण्यास मनाई असते किंवा निषिद्ध मानले जाते. जो पदार्थ म्हणजे दह्यापासून बनवली जाणारी कढी. होय, श्रावणात दह्यापासून बनवलेली कढी पिणे टाळण्यास सांगितले जाते. पण असं का? चला जाणून घेऊयात यामागे नक्की कारण काय ते. धार्मिक कारण. भाविक श्रावणात संपूर्ण महिन्यात भोलेनाथांची पूजा करतात. दरम्यान श्रावणमध्ये काही पदार्थांवर बंदी आहे. त्यापैकी एक म्हणजे कढी. तुम्ही किमान एकदा तरी ऐकलं असेल की श्रावण महिन्यात कढी खाल्ली जात नाही. श्रावण महिन्यात दही आणि कढी यासारखे थंड पदार्थ खाऊ नयेत अशी धार्मिक श्रद्धा आहे. तसेच याचं दुसरं कारण म्हणजे या गोष्टी शरीरात तामसिकता वाढवतात, म्हणून या गोष्टी खाणे शक्यतो टाळाव्यात असं म्हटलं जातं. याचं धार्मिक कारण पाहायला गेले तर असं म्हटलं जातं की श्रावणात शिवभक्त शिवलिंगाचे कच्चे दूध अर्पण करतात. म्हणजेच कच्च्या दुधापासून बनवलेल्या वस्तू खाणे निषिद्ध मानले जाते. दुधाचा वापर दही बनवण्यासाठी केला जातो, त्यामुळे दह्यापासून बनवलेली कढी खाणे टाळावे. वैज्ञानिक कारणे. याच वैज्ञानिक कारण काय आहे हे जाणून घेऊयात. श्रावणात कढी न खाण्याचे वैज्ञानिक कारण आहे हवेतील आर्द्रतेमुळे पचनक्रिया मंदावणे. अशा परिस्थितीत दही आणि कढी यांसारख्या गोष्टी शरीरासाठी जड ठरू शकतात, ज्यामुळे पोटफुगी, अपचन, गॅस यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. व्यक्तीला शरीराशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. कढीचे सेवन केल्याने पचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो. यामागील अजून एक वैज्ञानिक कारण असेही आहे की श्रावणात भरपूर पाऊस पडतो आणि त्यामुळे सर्वत्र नको असलेले गवत वाढते. त्यावर लहान कीटक असतात आणि गायी गवतांसह त्यांनाही खातात. अशा परिस्थितीत या प्रकारच्या गवताचा गायी आणि म्हशींच्या दुधावर परिणाम होतो. हेच कारण आहे की श्रावणमध्ये दूध, दही आणि त्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करणे चांगले मानले जात नाही. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक, शेअर and subscribe this channel.